संजय गांधी निराधार योजना या योजनेचा काल जी.आर. आला होता, त्याची आपण अपडेट पण दिली होती पुराव्यासहित. पण मात्र आता या जे काही योजना आहे संजय गांधी निराधार योजनेचे, तर याबद्दल बघा एक संभ्रम आहे लाभार्थ्यांच्या मनामध्ये की निराधारचं वेगळं पेमेंट होत आहे, म्हणजे वेगळं त्यांचं जे आहे वितरण होत आहे आणि दिव्यांगांचं वेगळं वितरण होत आहे. तर ते बरोबर आहे, योजना एकच आहे, संजय गांधी निराधारच योजना आहे. आता या योजनेमध्ये पण आणखी वेगवेगळ्या योजना आहेत, म्हणजे निराधारच्या योजनेमध्ये मग श्रावण बाळ योजना आहे, इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना आहे, अशा वेगवेगळ्या योजना आहेत, जवळपास 4-5 योजना आहेत. तर त्या योजनेमधील जे दिव्यांग बांधव आहेत तर त्यांच्या संदर्भातला कालचा जी.आर. आला होता. झाला हा प्रश्न क्लिअर. आता राहिला मुद्दा बघा की कालचा जो जी.आर. आला होता तर मग वितरण कधी होणार, कारण की लाभार्थ्यांना लगेचच त्याची अपेक्षा वाटते की मग आमचं वितरण कधी होणार वगैरे वगैरे. तर आज आहे 31 तारीख, आज अगदी शेवटचा दिवस आहे जुलै महिन्याचा, आजच्या आणि जुलै महिना संपणार आहे, बरोबर. तर आपला जी.आर. आलेला आहे तो म्हणजे 30 जुलैला. मग आता वितरण कधीपर्यंत होईल त्या संदर्भात आपण थोडक्यात ऑगस्ट महिन्याचं वितरण कधीपर्यंत होईल या संदर्भात माहिती घेणार आहोत. निराधार जे लाभार्थी आहेत म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचं वितरण अजून होणं बाकी आहे, त्या संदर्भात आपण अपडेट आल्याच्या नंतर त्या संदर्भातला विधवांचं आणखी पेन्शन होणं बाकी आहे, त्या संदर्भातला मुद्दा आपण आपल्या चॅनलवर मांडणार आहोत, त्यामुळे कोणी चिंता करू नका. आता राहिला मुद्दा बघा की या ऑगस्ट महिन्याचं वितरण कधी होईल. दिव्यांग बांधवांचं वितरण कालचा जो जी.आर. आला होता तर त्यांचा 2,500 रुपये जो काही पेन्शन असतं तर ते कधी मिळेल. तर याचा जर विचार केला तर हे मिळण्याची शक्यता बघा 7 तारखेपर्यंत आहे, म्हणजे 7 तारीख येईल शुक्रवारी आणि या दिवसापर्यंत म्हणजे 7 तारखेच्या दरम्यान ऑब्वियसली बघा. आता याच्यात जर आपण पाहिलं तर सॅटर्डे म्हणजे 1 तारीख येणार आहे, रविवारी 2 तारीख येणार आहे, म्हणजे हे दिवस काय आपले त्या दिवसाला वितरण होण्याची शक्यता कोणतीही नाही. म्हणजे उद्या जर पाहिली आपली 1 तारीख, त्याच्यानंतर रविवार येणार वगैरे वगैरे. तर या योजनेचं जे वितरण आहे दिव्यांग बांधवांचं हे 6 ते 7 तारखेच्या दरम्यान होण्याची अधिक शक्यता आहे आणि याच तारखेच्या दरम्यान होण्याची शक्यता याच्यासाठी आहे कारण आतापर्यंतचा तो पॅटर्न आहे, त्या दरम्यान गेल्याच्या नंतर वितरण होतं. आता राहिला मुद्दा बघा की टेक्निकल गोष्टी त्यांना काही प्रक्रिया पार पाडायची असेल तर त्यासाठी एवढे दिवस पुरेसे आहेत, तर त्यामुळे वितरण होण्याची तारीख जी आहे 6 ते 7 तारखेच्या दरम्यान असेल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा. या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये जर काही अडचण असेल तर तो मुद्दा जे आहे तुम्ही कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता. धन्यवाद.